नमस्कार बालमित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन गाणं घेऊन आलेली आहे. मी कालच तुम्हाला म्हणाले ना, पावसाची खूप सारी गाणी आहेत आपल्याकडे. मग त्यातलं काल आपण जे घेतलं, ते तर ऑलरेडी पाऊस पडत होता ना, मग तेव्हा खेळायला जायचं होतं तुम्हाला. मग आता पाऊस जर का दडी मारून बसलेला आहे, तर मग आपण विचारतो, "आई पाऊस का नाही पडत आहे?" मग पाऊस जर नाही पडला, तर मग आम्हाला रोजच्या रोज शाळेत जावं लागेल. मग तुम्हाला बुट्टी मारायला पाहिजे असते ना शाळेला. म्हणून मग असं वाटतं की शाळेला सुट्टी तरी मिळेल, म्हणून पाऊस पडला पाहिजे, घरी खेळता येईल असं तसं. मग पूर्वीच्या काळी किंवा अजूनही अलीकडे गावांमध्ये एक नंदी बैल येत असतो आणि त्याला ते विचारत असतात की पाऊस पडेल का? मग तो सांगत असतो, भोलानाथ त्याचं नाव. आणि मग त्याचं जे गाणं आहे ते आज मी तुमच्यासमोर सादर करते. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? भोलानाथ भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ भोलानाथ, भोलानाथ भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ. अशी गंमत आहे तर. म्हणजे भोलानाथ सांगेल तुम्हाला पाऊस पडणार आहे. मग तुम्हाला वाटेल की छानपैकी आता आपल्याला शाळेला सुट्टी मिळेल आणि मग आपण छान घरी मज्जा करू. हो की नाही? वाटतं ना असं? पण काही-काही मुलं अशी असतात बरं का, की शाळेला गेम्सचा पिरियड असतो ना, मग तेव्हा आपल्याला खेळायला मिळतंच. मग शाळेला कशाला दांडी मारायची? रेनकोट घालायचा आपला आणि जायचं शाळेत. अशी पण बरीचशी मुलं आहेत ना तुमच्यातनं. तर वेगवेगळ्या पद्धतीने जो तो आपला आनंद पावसामध्ये साजरा करतो. बाय बाय.